पाणी 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 कुठे पाणी? पुणेकरांना कधी मिळणार पाणी? अगं कसं आणि कुठून मिळणार पाणी? खडकवासला आणि त्याच्यावरची पानशेत, टेमघर, वरसगाव ही धरणं तर कोरडी पडली आहेत. आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार? अहो पण गेल्या वर्षी तर पुणे परिसरात पुरेसा पाऊस पडलाय ना, मग पाणी गेलं कुठे? अगं धरणात पाणी साठलं तरच पुणेकरांना मिळणार ना. पाणी धरणात साठतच नाही, बहुतेक तर वाहूनच जातं. म्हणजे काय? हे असं कोड्यात नका बोलू बाई, नीट काय ते सांगा ना. मग ऐक, हं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1879 साली खडकवासला धरण बांधलं. तेव्हा त्याची साठवण क्षमता होती 4 TMC आणि पुण्याची लोकसंख्या होती 4 लाख. आता पुण्याची लोकसंख्या आहे 50 लाख आणि धरणात पाणी साठतं फक्त 1.25 TMC. काय? अहो पण धरणाची साठवण क्षमता तर 4 TMC आहे असं तुम्हीच म्हटलात ना आता. अगं हो, पण महात्मा ज्योतिबांनी खडकवासला धरण बांधलं त्याला 135 वर्ष